महाराज की जय। श्री कृष्ण गोपाल हरे, श्री कृष्ण गोपाल हरे, दीन दयाल हरे, रत्हा कीरना भूमि में और कर्म योग के मर्म बतावे, श्री कृष्ण गोपाल हरे, दीन दयाल हरे, सखा सारथी शरणागत के, सदा प्रीतपाल हरे, श्री कृष्ण गोपाल हरे, दीन दयाल हरे, अजर अमर है परम तत्वयु, काया के सुख दुख समझावे, श्री कृष्ण गोपाल हरे, दीन दयाल 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 हरे। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत। अहमदनगर जिल्ह्यामध्ये मुंजेवाडी आभाळवाडी जवळ असणार हे छोटंसं गाव, या ठिकाणी आपला 10 दिवसीय सत्संग संपन्न होत आहे। परमपूजनीय परमहंत श्री अर्जुन दादाजी विद्वांस तसेच आज आमचे पूर्व परिचित असणारे बोरकुंड निवासी बुआजींचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचे महानुभाव श्री आश्रमातर्फे व सर्व मुंजेवाडी ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक स्वागत आहे। आपण या ठिकाणी चिंतन करत आहोत। आज आपल्याला काशीला बघायचे आहे की चिंतन केल्यामुळे चिंता दूर होती, हे मात्र खरं आहे। पण चिंता केल्यामुळे चिंता वाढून जाते आणि चिंता माणसाला तेव्हा पडते जेव्हा आपल्याला काहीतरी दुःख निर्माण होते, तेव्हा माणूस चिंतेत असतो की आता आपलं कसं होईल। अशाच प्रकारे एक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या सन्निधानामध्ये एक शांताबाईसा नावाची एक सिकीन येते। तिचं नाव मायाबाईस असते, ती वसमतची असते। वसमत या गावाला तिला दिलेलं असते, पैठण तिचं गाव असेल कदाचित। ती शांताबाईसा तिचं लग्न वगैरे संपन्न झालेलं आहे। वसमत या घरी ती नांदायला गेलेली आहे गावाला। तिचा संसार सुखाने चालत होता। तिचे पती, सासू सासरे
व्यवस्थितरित्या ती आपला प्रपंच चालवत होती. चांगल्या प्रकारे प्रपंच वाढीला लागला. स्वप्न रंगवले. प्रपंचात प्रत्येक माणूस आपले स्वप्न रंगवत असतो. तशाच प्रकारे तिनं आपले स्वप्न रंगवले. तिच्या पतीला काही 5 गावं राजाकडनं भेटलेले होते. त्याचं त्या ठिकाणी कर त्यांना येत होता. भानगड अशी झाली, सुखाने प्रपंच चालत असताना अचानक दुष्काळ पडला. पण तो कसा पडला? तिचा पतीच वारून गेला. लहान लहान मुलं आहेत आणि पती वारलेला आहे. मुलं किती आहेत ना? 3 आहेत. एक मुलगा, 2 मुली. पती वारल्यामुळं तिला खूप मोठं दुःख झालेलं आहे आणि या दुःखामध्ये ती होरपळून निघत आहे. बरेच दिवस घरी राहते. घरी राहिल्यानंतर मुलांना वाढवत आहे, मुलींना वाढवत आहे. जे 5 गावं होते दिलेले, आता त्या ठिकाणी त्यांचा पती नसल्यामुळं त्या राजाने ते 5 गावाचं काढून घेतलं. म्हणे आता करणारं कोण नाहीये, तर आम्ही हे तुम्हाला देणार नाहीये. तिनं कसा तरी आपला व्यापार केला आणि ह्या 2-3 जणांना आपलं कुटुंब सांभाळायचा प्रयत्न केला आणि ते आपली कुठेतरी आपलं काही ना काहीतरी करायची आणि आपलं घर दाखवायची. पण ज्या वेळेस आपला मुख्य आधार निघून जातो त्यावेळेस आपल्याला कळतं की आपण आता काय करायला पाहिजे. अशा प्रकारे ही शांताबाईसाच्या त्या ठिकाणी दुःख कोसळलेलं आहे. आणि मग काही काळ लोटला. तिनं कसं का होईना आपलं घर चालवलं. कोणाची मदत घेऊन, काही करून, इकून तिकून शिदाट आणून आपलं घर चालवत होती. 3 मुलं होते, त्यांना त्या ठिकाणी खाऊ घालत होती. त्यांचं सुख दुःख त्या ठिकाणी सर्व करत होती. अशी शांताबाईसा कसं का होईना घर चालवत होती. खूप स्वप्न रंगवले होते. माझा मुलगा मोठा होईल, मला आधार होईल, पुढे चालून मला काही कमी पडणार नाही, असे सगळे स्वप्न त्या ठिकाणी रंगवले. मित्रांनो, स्वप्नाला अचानक बाधा आली. जो मुलगा आपल्याला आधार होईल, तो आपल्याला नंतर सांभाळेल, असा विचार तिचा होता. आणि मुलगा आता बराच मोठा झाला होता. मग हे सगळं झाल्यानंतर जणू काही मुलगा आता उपवर झाला होता. अचानक प्रपंचाची घडी पुन्हा बसली. मुलगाच वारून गेला. मित्रांनो, स्वप्न रंगवले मुलावर, मुलगाच वारला. उपवर झालेला मुलगा वारला. किती दुःख झाला असेल त्या आईला. एकतर पती वारला आणि त्या पती वारल्याचं दुःख ते वेगळंच आहे. त्यामध्ये थोडीशी आस होती प्रपंचात, ती आसही नाहीशी झालेली आहे. जो मुलगा होता त्याच्या आशेने जगत होती, तोही वारलेला आहे. दुःख सहन करणं तिला कठीण झालेलं होतं. असं करता करता कसं तरी दुःख सहन केलं. पण आपली कंबर कसून आता 2 पाखरं तिच्या अवतीभोवती आहेत. 2 मुली तिला आहेत. एकाचं नाव एकाईसा आणि दुसरीचं नाव जसमाईसा आहे. या 2 मुली आहेत. आता त्या वाढत आहेत आणि वाढत असताना त्या आता उपवर झालेल्या आहेत. त्यांचंही लग्न करून द्यायचंय. आता लग्नाची तयारी करत आहे. गाववाल्या कोण काही चंदा किंवा अजून काही कोणाकडनं मदत मागून गाववाले एकत्रित मिळून मदत करा. हिला कोणी सपोर्ट नाहीये, जो होता तो गेलेला आहे. आणि म्हणून काही पाटील लोकांनी म्हणा किंवा कोणी थोडीफार मदत केली आणि एकाईसाचं लग्न जमवून दिलं. लग्न जमवून दिलं, परंतु भाऊ नाही, बाप नाही, फक्त आई तिला आहे आणि आईचाच सपोर्ट त्या एकाईसाला आहे.
21 लग्न चांगल्या प्रकारे गावकरी मंडळीनं म्हणा कोणी म्हणा त्या ठिकाणी सपोर्ट करून व्यवस्थित लावून दिलं. लग्न लागलं, लग्न तर लागलं, परंतु भानगड अशी झाली 21 हात रितून गेले. ती लग्न घरी गेली आणि बस लग्न घरी गेली, दुसऱ्या दिवशी तिचाच पती वारला जिचं लग्न झालं. त्या मुलीला इतकं दुःख झालं की म्हणे इतकं कष्टाने माझ्या आईनं माझं लग्न करून दिलं आणि माझाच पती वारला. पती वारल्याचं दुःख वेगळं, वरतून ज्याच्या घरी दिली होती जो पती होता त्याची आई होती ती उलट बोलायला लागली म्हणे ही पांढऱ्या पायाची आली ना म्हणून माझा मुलगा गेला. उलट पुन्हा ते दुःख वेगळं. प्रपंचामध्ये असंच असतं मित्रांनो, आपला स्वार्थ नाही पुरला ना सगळे लोक उलटे बोलायला लागतात. असंच होतं, असंच झालं. आणि मग ती काही बोलायला लागली. आई गेली, दुसरी मुलगी गेली आणि 21 त्या ठिकाणी बघत आहेत हे काय झालेलं आहे. अरे तुझे तर अजून हळद पिटलेली नाहीये आणि हळद न पिटताच तुझा पती वारलेला आहे आणि तिथंच त्यांचे भांडण सुरू झालेले, हिच्यामुळेच तर माझा मुलगा गेलेला आहे. ती आई काही बोलायला लागलेली आहे. तिच्या डोळ्यात एक तर पती गेल्याचं दुःख वेगळं आहे आणि वरतून सासूबाई बोलती ते दुःख वेगळं आहे. दुःखच दुःख झालं त्या मुलीला. आईनं विचार केला, आई मी काय करू आता, कसं जगणार. नाही बेटा तू आता माझ्यासोबत परत चल. या घरी राहून करणार तरी काय, आणि ते राहूही देणार नाहीत आणि राहिलं तरी व्यवस्थित नाही. 21 आपल्या शांताबाईसानं परत आपल्या जवळ आणलं. आपले लेकर आपल्या जवळच राहणार ना. मग परत आणल्यानंतर तिचा सांभाळ करत आहे. पण दुसरी मुलगी उपवर झालेली आहे. आता हिचं तर लग्न झालं पण आता ही विधवा झालेली आहे. मग आता दुसरीचं लग्न करायचं आहे. गावाला एकत्रित जमले, त्यांनाही वाटलं की एकीचं नाही व्यवस्थित झालं परंतु दुसरीचं तरी व्यवस्थित होईल आणि म्हणून दुसरीचं लग्न करून दिलं. लग्न झालं, व्यवस्थित झालं, चांगलं झालं. लग्न लावून दिलं. ती नांदायलाही गेली. परंतु भानगड अशी झाली मित्रांनो, लग्न झाल्यावर हिला फिट यायला लागली, घोर यायला लागला. आणि मग त्यांचे लोक म्हणजे जो पती आहे किंवा जी सासू आहे त्या जसमाईसाची, ते उलटे बोलायला लागले म्हणे आम्हाला फसवलं. जिला फिट येतं, घोर येतं अशी मुलगी आमच्या गळ्यात घालून दिली. आणि मग अशा प्रकारे तो तिचा नवरा तिला मारत होता, हाणत होता की तू अशीच आहे, तू तशीच आहे. तिला खूप त्रास. एक दिवस ती माहेरी आली आणि आईला आपलं दुःख सांगायला लागली. आई माझे पती मला खूप मारतात, सासूबाई खूप बोलते, मला माझ्या घरी खूप दुःख असतं आणि मला आहे ना आता फिट यायला लागलेलं आहे. मला येऊन जाऊन फिट येते आणि मी अचानक खाली पडून जाते. काय माहिती अचानक मला काय झालं. आणि मी तसं तिथं त्या ठिकाणी झाल्यामुळं ते म्हणता मला फसवलं वगैरे वगैरे आणि त्यामुळं माझा धिक्कार करतात. तू चालली जा, तू अशीच आहे, तू चांगली नाही वगैरे वगैरे सदैव असंच बोलत राहतात. आई बी नाही गेली तर बरं होईल, मला नका पाठवू तिकडे. ती म्हणते नाही बेटा तू तिथं आहेस ना त्याच घरी राहा. जे घर तुझं आहे ना तेच घर तुझं असतं, दुसऱ्याचं घर आपलं नसतं. पूर्वीच्या सुना खूप सहन करायच्या आणि पूर्वीच्या सासा कशा होत्या हे तुम्हाला माहिती आहे. आजच्या सासांचं सगळं बंद झालं, सुनांचं सुरू झालं. आणि म्हणून प्रत्येकाचे दिवस येत असतात मित्रांनो. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनाचे. ही घडी बदलत जाते. जसे रज तम सत्व हे बदलत जातात. कधी रज, कधी तम, कधी सत्व आपल्याला निर्माण होतात. तशा प्रकारे प्रपंचामध्ये ह्या वाहतूळ येतात आणि जातात. आणि ती मुलगी पुन्हा जाते. ते त्रास देतात. जसमाईसा दुसरी मुलगी आता ही जाते, पण तिथं गेल्यानंतर खूप काम वगैरे वगैरे, खूप बोलणं, खूप मारणं, बस आईनं सांगायचं आणि त्या मुलाने मारायचं. अशा प्रकारे त्या जसमाईसाला तापच ताप होता.
जसमाईसा म्हणायला लागली, आई मी नाही जाणार, मला नको वाटतं तिथं. एरवी मार खाण्यापेक्षा बरं आहे, मी आता एकाईसाही मला सोबत आहे, मी तुझ्याच जवळ राहत जाईल. खूप दुःख करून सांगितलं जसमाईसानं आपल्या आईला की मी नाही जाणार आता, मला इथंच राहावा असं वाटतं. नाही म्हणे, तू तिथंच राहा, तुझ्या घरीच राहा. आईनं परत पाठवलं, पण पुन्हा मारलं, पुन्हा हाणलं. जसमाईसाला त्यांनाही काढून द्यायचं होतं आणि म्हणून ते मारकूट जास्त करत होते. जसमाईसा निघून जावे असं त्यांनी केलं. जसमाईसा बिचारी निघून आली, आईजवळ राहा लागली. आईचे डोळे पाणावले, पती गेले, मुलगा गेला. वास्तविक पती असते किंवा माझा मुलगा असता तर सपोर्ट केला असता, त्यांना जाऊन बोलला असता, का माझ्या बहिणीला मारलं. तर माझ्याकडनं सपोर्ट करायला कोणीच राहिलं नाही, माझ्या लेकराचे हाल झाले. असं एक तिला दुःख वाटायला लागलं. आणि जसमाईसा परत आली. एकाईसा जवळ आहे, जसमाईसा जवळ आहे, दोघी मुली घरी आहे. आणि दोघी मुली घरी असताना तिच्या डोळ्यात पाणी आहे. कसं करायचं आता? किती आपला प्रपंच चांगला होता, चांगला आपलं चालत होतं, पण अचानक सगळी आपली घडी विस्कळून गेलेली आहे. बरेच दिवस लोटले. दोघी मुली त्या आईजवळ राहतात आणि आई त्यांना सांभाळते, कुठं जाते, आपलं काम करते आणि त्या ठिकाणी आपलं घर चालवते. अशा प्रकारे दुःखामध्ये दिवस काढले. आता वय होत चाललेली शांताबाईसाची आणि मुली त्या ठिकाणी तरुण आहेत. शांताबाईसानं विचार केला, आज आपण आहे नाहीये, उद्या आपण देवदर्शनाला जाणार, आपल्या मुलीचं काय होणार. विचार केला आणि एक दिवशी विचार करून त्या ठिकाणी आपला विचार आपल्या मुलींना सांगितला. जसमाईसा, एकाईसा, या इकडे. मी तुम्हाला सांगते की मला या प्रपंचात खूप सारं दुःख झालेलं आहे. माझी प्रपंचाची घडी चालता चालता विस्कळून पडलेली आहे आणि तुमचीही विस्कळून गेलेली आहे. मला आता असं वाटतं, मी गेल्यानंतर तुमची देखभाल कोण करणार? लोक चांगले नाही, कोणाची नजर चांगली नाही. मी गेल्यानंतर तुमचं काय होणार? आणि तुम्ही ब्राह्मण स्त्री आहात, कसं होणार? आणि मग तिनं विचार सांगितला शांताबाईसानं. म्हणे, आता माझा विचार असा आहे की आपण तिघी जणी इथून निघून जाऊ या गावातनं आणि गोमतीमध्ये जाऊन जीव देऊन टाकू. कारण काय करणार? कोणाचा सपोर्ट नाही, काही नाही, काही नाही. मुली दोन, आई एकली, काय कमवणार, काय खाऊ घालणार? बरं, पूर्वी डबल लग्न केलं जायचे नाही आणि ब्राह्मण स्त्रियाचं तर कधीच नाही. मग असा हा प्रकार, एवढे सांभाळायचं. मग आईचा विचार मुलींना सांगितला आईनं आणि मुली म्हटल्या, खरंय आई, आम्हाला हे आता नकोसं वाटायला लागलेलं आहे. कारण सुखच राहिलं नाही प्रपंचात, सर दुःखच दुःख आपल्या वाट्याला आलेलं आहे. म्हणे मग आपण तिघी जणी मिळून गोमतीमध्ये उडी मारून टाकू. तिघींना विचार केला. दिंडी निघाली. दिंडी निघाल्यानंतर द्वारावतीला दिंडी चाललेली होती. लोकांना सांगून थोडंच चालल्यात त्या की आम्ही गोमतीमध्ये उडी मारणार आहे? नाही. कोणाला जायचं असेल तर कोणी सांगून जातो का? नाही. दिंडी निघाली. त्या दिंडीमध्ये आपल्या निघाल्या. निघाल्यानंतर पैठणला दिंडी पोहोचली. आठवलं तिला की पैठणला सारंग पंडित नावाचे आपले भाष्य राहतात. आणि मग तिला असं वाटलं, आलोत आपण पैठणला एरवी तर आपलं दुःख आपल्या भाषेला सांगून द्यावा की बाबा माझ्या अशी गत झाली रे. सारंग पंडितांनी त्या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं, आदर केला. या बाई बसा. शांताबाईसा, जसमाईसा, एकाईसा. आणि त्या ठिकाणी आदर सत्कार झाला. आणि त्या ठिकाणी चेहरा पाहिला सारंग पंडितांनी. म्हणे, कुठं चालल्या? म्हणे, आम्ही गोमतीला चाललो. आणि दुःख सांगितलं सारंग पंडिताला की माझे पती वारले, सासू सासरे मेले. काळ लोटल्यानंतर थोडासा माझा मुलगा मोठा झाला. पती नसताना मी त्याला सांभाळलं, मुलीला सांभाळलं. मुलगा पण वारून गेला. मुलाचे हात पिवळे करायचे तर तो निघून गेला. शेवटी ते दुःख मला पेलवलं नाही, पण मी पेलवलं.
नंतर मी पुन्हा कंबर कसली, माझ्या मुलींचे लग्न करून दिले, 21चं लग्न करून दिलं. 21चं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर 21चे हात रितून गेले रे. जिस्माईसाचं लग्न केलं पण तिचा पती तिला चांगलं बघत नाही. आम्ही कंटाळून गेलो आणि आता आम्ही गोमतीमध्ये जाऊन आमचं देह अर्पण करून टाकणार. सारंग पंडिताला हे सगळं दुःख सांगितलं आणि सारंग पंडित सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंताचे अनुयायी आहे, दर्शनी आहे. सारंग पंडितांनी सांगितलं, ठीक आहे तुम्हाला तर खूप दुःख आहे, पण दुःखातून दूर करणारा, दुःखातून काढणारा तो आमचा श्री चक्रधर भगवंत आहे. तुम्ही काय करा, गोमतीत चाललाच आहात ना तर जा. मी काय म्हणणार नाही तुम्हाला जा किंवा नका जा, कारण एखाद्याला जायचं आहे, करायचं आहे तर तो तर करतच असतो. आणि मग सांगितलं की आमचे देव येळापूरला म्हणजे वेरूळ या ठिकाणी आहेत. सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंताचा त्या ठिकाणी मुक्काम आहे. चतुर्वेद मठाला ते राहतात. तुम्ही काय करा, जाता जाता आमच्या देवाचं फक्त दर्शन घेऊन जा. जर तुमचं दर्शनाने पाप कमी झालं, तुम्हाला बरं वाटलं तर देवाशी 2 शब्द बोला, विचारा की मी अशा दुःखात आहे. आणि मग शांताबाईसाला ते बरं वाटलं. श्री चक्रधर भगवंत कदाचित आपल्या चक्रातून बाहेर जर काढतील तर बरं होऊन जाईल. शांताबाईसाला कुठेतरी धीर वाटला की आपण सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंताच्या दर्शनाला गेलं पाहिजे. शांताबाईसा दिंडीमध्ये पुन्हा निघते आणि वेरूळ या ठिकाणी पोहोचते. वेरूळ या ठिकाणी एलोरा लेणी आहे. आजही ती प्रसिद्ध आहे, एक आश्चर्य आहे आपल्या भारतामध्ये वेगळ्या प्रकारचे. मग ते सगळे लोक लेणी बघायला गेलेले आहेत. ज्या डोंगरामध्ये लेणी कोरलेल्या आहेत तिथं कोणती वीट नाहीये, काही नाहीये, सगळं पाषाणाचं कोरून बांधकाम केलेलं आहे. डोंगरालाच कोरलेलं आहे. सगळे लोक दिंडीतले लेणी बघायला गेलेले आहेत. शांताबाईसाला कुठं लेणी बघावं वाटते? शांताबाईसाला सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत बघावं वाटतात. शांताबाईसानं सगळ्यांना लेणीत जाऊ दिलं. शांताबाईसा चतुर्वेद मठात गेली, कारण हे यांची लेणी बघूच तर आपण देवाला दर्शन करून येऊ, देवाला भेटून येऊ. कारण आपल्याला सारंग पंडितांनी सांगितलेलं आहे की तुम्ही सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंताच्या दर्शनाला जा. आणि मग शांताबाईसा चतुर्वेद मठात गेली. 2 मुली सोबत आहेत. खूप दुःख आहे. आणि जसमाईसाला खूप फिट येत होतं, खूप गोर येत होतं. कांदा लिंबू ती सोबतच ठेवत होती. फिट आलं की त्याच्यात तोंडाला लावायचा, नाकाला लावायचा, म्हणजे ते फिट कमी होतं आणि मग ती शांत होते. आणि मग पुन्हा 5-10 मिनिटात ती उठते. मग दिंडीमध्ये तिला खूप त्रास झाला, पण कांद्याची पिशवी सोबत असायची. अशा प्रकारे ते दुःख सहन करत आहे. जसमाईसाला वेळातून 20 ते 30 वेळेस फिट येत होतं, गुर येत होतं, इतकं दुःख. आणि म्हणून आई तिच्या अवतीभोवतीच राहत होती, कारण कदाचित अशा पुरुषाला विहिरीचं, पाण्याचं, जाळाचं, गॅसचं जास्त भीती असते. कारण हे त्याच ठिकाणी जर पडला, गॅस चालू आहे आणि तिथे याला फिट आलं तर तो पेटूही शकतो. किंवा तो जर पालथा पडला ना फिट आल्यानंतर, तर त्याचं तोंड जमिनीत खुपसू शकतं आणि मग ते खुपसल्यानंतर त्याचा श्वास बंद होऊ शकतो. म्हणून अशा पुरुषाच्या आसपास थांबावं लागतं. आणि म्हणून जास्तीत जास्त आई तिच्यावर लक्ष ठेवत होती. कांद्याची पिशवी सोबत होती. खूप वेळेस फिट येत होतं. परंतु आता सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंताच्या दर्शनासाठी ती त्या ठिकाणी पोहोचलेली आहे. चतुर्वेद मठ आजही त्या ठिकाणी वेरूळला हे आपलं स्थान उपस्थित आहे. त्या ठिकाणी गेली आणि सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंतांनी वेरूळ या ठिकाणी अपार वेदवंती स्वीकारली होती. सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंताकडे खूप खूप लोक आसपासचे दर्शनासाठी येत होते. सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत त्या ठिकाणी परावाचेतून निरूपण करत होते. मग खूप लोकांना वेद संचरला. राजा सुद्धा देवाच्या दर्शनाला येत होता. इतकी अपार वेदवंती, दांडी माग दांडी उभारायची.
दांडी म्हणजे पालखी. पूर्वीचे लोक पालखीने येत होते, आता तुम्ही गाड्या गिड्या घेऊन येतात बघा, गाड्या मागं गाड्या आहेत ना, तसं तिथं दांडी मागं दांडी राहत होती. इतक्या दांड्या म्हणजे इतक्या पालख्या येत होत्या आणि देवाचं प्रवचन ऐकायला बसत होते. आणि मग श्रीमंत लोक त्या ठिकाणी येत होते, सगळे उपाधिमंत कार्यकर्ते, सगळे काही साधू सुद्धा यायचे, संत सुद्धा यायचे त्या ठिकाणी स्वामींच्या दर्शनाला. मग सगळे भरधरी अव्यवस्थित कपडे घातलेले बसलेले दिसायचे. शांताबाईसाला काहीच माहिती नाही ना महानुभाव संप्रदायाची नेमकं कोणते देव आहेत, पण आपल्याला सारंग पंडितांनी सांगितलंय की या ठिकाणी त्या आहेत, आपण जायला पाहिजे. मग त्या ठिकाणी स्वामी बसलेले आणि सगळी घनदाट सभा भरलेली आहे, सगळ्यांचे कपडे वगैरे सगळे व्यवस्थित आहेत. आता ती बिचारी अन्यच आहे, तिला काहीच माहिती नाही ना नेमकं काय आहे महानुभाव संप्रदायाचं, श्री चक्रधर भगवंताचं काय नियम आहेत, काही माहिती नाही. मग तिनं विचार केला, म्हणे हे सगळेच सारखेच दिसतात, नेमके यामधले देव कोणते, तिला माहितच नाही ना बाबा कोणते, ती विचारच करत होती. मग असा विचार करत असताना त्या ठिकाणी देव सर्वज्ञ आहे, ती आली समोर उभा राहिली आणि मग देवानेच हाका मारली, बाई ऐसे या, इकडनं या. अमृत परावाचा संचरली, अमृत भाषेनं त्या ठिकाणी कोमळ आवाजाने हाका मारली, बाई ऐसे या, या इकडनं इकडे या, तुम्हाला दर्शन घ्यायचंय ना या. आणि शांताबाईसन ओळखलं हेच ते देव आहेत. सारंग पंडितांनी सांगितलं आहे की आमच्या देवाची मधुर वाचा आहे, मराठी सुंदर आहे. आणि मग आल्यानंतर ती समोर आली, देवाला त्या ठिकाणी देवाचं दर्शन घेते आणि देवाला तिनं तिच्या परीची भेटवस्तू आणली होती. कारण देवाला, राजाला, गुरुला रिकाम्या हाताने भेटू नये. मग ती भेटवस्तू त्या ठिकाणी तिनं दिली आणि तिच्या परीचा तिनं दंडवत घातला आणि देवासमोर बसली. सभा घनदाट भरलेली आहे. आपलं दुःख कुठंतरी खाली करावं असं वाटतं माणसाला. सारंग पंडिताला तर सांगितलं, पण आता स्वामींची श्रीमूर्ती बघून तिला एक वेगळंच आश्चर्य झालं. स्वामी दिसायला 32 लक्षण स्वरूप असे सुंदर होते. स्वामींजवळ आली, स्वामींचं दर्शन घेतली, खालीच बसली, देवाकडेच बघत बसली. देवाकडेच बघत बसायचे, कोणी पण आले ना तर देवाकडेच बघत बसायचे. असे स्वामी दिसायला सुंदर होते. बघत बसली आणि स्वामीने विचारलं, बाई कुठून आल्या? ना वसमतून आलो. मग आम्ही सारंग पंडिताकडे गेलो पैठणला. त्यांनी आम्हाला सांगितलं की आमचे देव वेरूळ या ठिकाणी असतात आणि त्यांनी सांगितलं म्हणून आम्ही इथं आलो. आणि मग देव म्हणतात, बाई सगळं चांगलं आहे ना, सुखी आहेत ना? आणि देवाला आपलं दुःख सांगायला लागली. देवा ऐसेची डोळे, महाराज तुमच्या सारखेच माझ्या पोराचे डोळे होते. महाराज तुमच्या सारखेच माझ्या पोराचे हात होते. देवाकडे बघायची, देवाचा श्रीकर हातात घेतला आणि रडायची. माझा पोरगा दिसायला असाच होता. ऐसेची डोळे, ऐसेची मुख, ऐसेची हात, ऐसेची चरण पाय. अशा प्रकारे त्या ठिकाणी रडायला लागली. आणि देव म्हणतात, बाई शांताबाईसाला म्हणतात, सारंग पंडितांनी येत पाठवले, शब्दावरी लक्ष नाही, शब्दावर लक्ष नाही. रडायला लागली. महाराज पती गेला, मुलगा गेला, 2 पुरी विधवा झाल्या, दोन्ही 2 हाताला बसलेल्या आहेत, चिटकून बसल्या आईच्या. घाबरल्या सगळ्यांना, कोण कसं आहे काय माहिती, पण आईच्या जवळ ह्या दोन्ही मुली बसलेल्या आहे आणि आई देवाकडे बघत आहे, देवाला दुःख सांगत आहे. महाराज ऐसेची माझे मुलं, तुमच्या सारखाच माझा मुलगा होता, खूप गुणाचा होता महाराज तो. मी बिमार पडली नंतर माझ्या डोक्याला झंडूबाम लावून द्यायचा, माझी काळजी घ्यायचा, सगळ्या गोष्टीचं माझ्यावर तो लक्ष ठेवायचा महाराज. शेवटी तो माझा आधार निघून गेला. सांगायला लागली, रडायला लागली. आणि देव म्हणतात, बाई दुःख न करा, दुःख करू नका.
दुःख केल्याने काय होणार आहे? सोन्याची फळी जरी आपल्याकडे असली आणि ती सोन्याची फळी आपण आपल्या पोटाला बांधली आणि नदीत उडी मारली तर आपण तरणार आहेत का? नाही, बुडून जाणार आहे आपण. आपलं सोनंही असलं तर ते जड असतं आणि ते सोनं आपल्या पोटाला बांधून आपण जर पाण्यात गेलो तर मरणारच आहेत ना. आपलं किती काही असलं तरी दुःख न करा. इतकं दुःख करू नका. दुःखात नरक होती. इतकं दुःख तुम्ही तुमच्या प्रापंचिक लोकांसाठी करताना तर त्यांनी करून अधिक नरकाची होती. हेच दुःख जर ईश्वरा कारणे कराल तरी आणिक एक लाहे. जर हेच दुःख तुम्ही ईश्वरासाठी जर केलं, अप्राप्ती भावली की मला देव कधी होईल, कधी भेटणार, तर तुम्हाला काही एक नाही भेटणार, तुम्हाला मोक्ष भेटणार. देव परावाच्या त्या ठिकाणी परावाचेतून परावर निरूपण करत आहेत शांताबाईसाला, आणि शांताबाईसा त्या ठिकाणी शांत झालेली आहे. शांत झाली, बाईसा जवळ आली आणि बाईसा त्या ठिकाणी म्हणते, महाराज आपलं चरणोदक काढू द्या. चरणोदक काढलं आणि सांगितलं, बाबा थोडं जास्त काढते, या मायाबाईसाला जसमाईसाला एकाईसाला देते. ह्या बिचाऱ्या इतक्या लांबून तुमच्याकडे आल्यात, फरक पडेल हिच्या लेकीला. जर आपलं चरणोदक दिलं जसमाईसाला तर हिचं फिट निघून जाईल, हिचं गुरं निघून जाईल. आणि मग देव म्हणतात, बाई यांना यांच्या बिढाराच्या ठिकाणी घेऊन जा. आणि देव म्हणतात, बाई हे चरणोदक तुमच्या मुलीला पाजा आणि राहिलेलं अंगावर शिंपा. चरणोदक प्रसाद दान दिला. शांताबाईसा आपल्या बिहाराला म्हणजे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी झोपायला जागा दिली बाईसानं, त्या ठिकाणी झोपायला गेल्या दोघी तिघी जणी. देव जाताना म्हणतात, तुम्ही इथं आहेत ना, तोपर्यंत आमचं दर्शन घ्यायला येत जा. त्या म्हणल्या, ठीक आहे, काय हरकत नाही महाराज. गेल्या झोपायला, झोपल्या. झोपल्यानंतर आपल्या मुलीला जसमाईसाला ते चरणोदक पाजलं. चरणोदक पाजलं आणि त्या राहिलेल्या चरणोदकामधून तिच्या अंगाला ते चरणोदक लावलं. जसमाईसाला झोप लागून गेली मित्रांनो. जसमाईसाला इळातनं 20 ते 30 वेळेस फिट येत होत. कांद्याची पिशवी आई जवळ घेऊन राहायची आणि रात्री तिला फिट येईल म्हणून झोपायची नाही, तिच्यावर लक्ष ठेवायची. माझ्या मुलीला रात्री जर फिट आली, काही झालं तर कोण बघणार आहे, मीच बघणार आहे ना. आणि म्हणून शांताबाईसा जसमाईसा एकाईसा ह्या तिघी त्या ठिकाणी गेलेल्या आहेत आणि आता त्या झोपल्या. पण आता शांताबाईसा रोज जागी राहत होती जसमाईसासाठी, परंतु या तिघींनाही चरणोदक घेतलं, जसमाईसालाही लावलं, तिलाही पाजलं, तिघींनाही झोप लागून गेली. आणि सकाळीच उठल्या. शांताबाईसा थोडीशी घाबरली, म्हणे आपली लेक कुठं आहे, नेमकं तिला फिट वगैरे तर नसेल ना आलं. आणि मग उठले आणि बघितलं तर त्या मुली आहेतच झोपलेल्या. आणि मग उठवलं, उठा म्हणे आता सकाळ झाली. आणि मग त्या ठिकाणी त्यांना आश्चर्यच वाटलं. स्वामींचं चरणोदक आपण पिलो तर आपल्याला किती शांत झोप लागली ना. जसमाईसाला रात्री पण फिट नाही आलं, रात्री पण हिला त्रास नाही झाला आणि मला पण झोप लागली. सकाळीच उठल्या, देवाचा सकाळचा पूजावसर चालू होता. बाईसा पूजावसराची तयारी करत होती. आणि मग त्या ठिकाणी तिघी उठल्या, तटकन दिशी देवाच्या दर्शनाला आल्या. देवाचं दर्शन घेतलं वगैरे वगैरे. देवाने विचारपूस केली, बाई रात्री काही त्रास झाला तुमच्या लेकीला, तुम्हाला झोप लागली? म्हणे महाराज आम्हाला अशी झोप लागली की सकाळीच उठून गेलो आणि आमच्या जसमाईसाला रात्री फिट पण नाही आलं, तिला त्रास पण नाही झाला. महाराज हे काय आश्चर्य झालं. देव म्हणतात, बाई आता इथून पुढे तिला फिट येणार नाही, तिचं फिट गेलं, तिचा रोग गेला. आणि तिघी जणी त्या ठिकाणी राहा लागल्या आणि देवाचं गुणानुमोदन करायला लागल्या. करायला जाणार होतो काय, झालं काय. सारंग पंडिताची आठवण करायला लागली. सारंग पंडिताने आम्हाला इथं पाठवलं म्हणून बरं झालं, आम्ही शांत झालो. आणि मग देवाने नामकरण केलं शांताबाईसा. तिचं नाव मायाबाईसा होतं.
देवाने नामकरण केलं तिचं. का केलं? की ती शांत झाली. काय अशांत जीव शांत कुठं होतो? आश्रमात, मठात, मंदिरात, सत्संगात. अशांत जीव याच ठिकाणी शांत होतो, कुठेही शांत होत नाही. आणि म्हणून अशांत जीव शांत झाला आणि म्हणून शांताबाईचं नाव ठेवलं सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंतानी. आणि त्या ठिकाणी त्या राहा लागल्या, देवाजवळ दंडवत करायला लागल्या. पुन्हा दुपारच्या पूजा अवसराला हजर झाल्या. देवाचा दुपारचा पूजा अवसर गंधाक्षदा संपन्न झाला. तर त्या ठिकाणी पुन्हा आल्या, पुन्हा दंडवत केला, पुन्हा अवसर बघितला. देव म्हणले आहेत का गोमतीकड जायचंय? आहेत म्हणे महाराज. पुन्हा संध्याकाळी हजरच. सत्संगाची आवड लागली, पूजा अवसराची आवड लागली. आता वेळ निघायला लागला. आता वेळच वेळ. सकाळी आल्या, दुपारी आल्या, संध्याकाळी आल्या. मग संध्याकाळी आल्या, पुन्हा चरणोदक घेतलं, पुन्हा झोपल्या. दुसऱ्या दिवशी आल्या, तिसऱ्या दिवशी आल्या. देव म्हणले तुम्हाला गोमतीकडे जायचं होतं, तुम्ही सांगत होत्या. द्वारावतीला जायचं होतं. कधी जाणार आहेत का राहणार आहेत? म्हणे महाराज इथंच गोमती, इथंच द्वारका. महाराज आपल्या श्रीचरणात सगळ्या द्वारका गोमते आहेत. आणि श्रीकृष्ण भगवंतच आपण आहात. आम्हाला आता नाही जायचं. महाराज हे सगळं सारंग पंडितामुळे झालं. सारंग पंडितांनी आम्हाला तुमच्या दर्शनाला पाठवलं ना, तर आमच्यावाले विचार बदलून गेले. आमचा विचार हा होता की गोमतीमध्ये जाऊन उड्या मारायच्या आणि मरायचं. पण आमचं मरण विजयी झालेलं आहे. कसं झालेलं आहे? मरणा मारून विजयी व्हावे, मरण ते माझे. मला आता मरणाची भीती नाहीये. आता माझ्या सोबत देव आहे, सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत आहे. महाराज आता मी आपल्या सन्निधानातच राहणार. आणि राहा लागल्या, देवाजवळ राहा लागल्या, देवाजवळ व्यापार करायला लागल्या. देवाच्या आश्रमात त्या ठिकाणी बाईसा सोबत सगळ्या सोबत त्या दोघी तिघी राहा लागल्या. राहत असताना एक दिवस देव काय म्हणले, बाई तुमची लेक जसमाईसा, हिचं दुःख गेलेलं आहे, हिचं फिट गेलेलं आहे. मग हिला सासरी का नेऊन घालत नाही? महाराज तिला सासरी नाही घालायचं, खूप मारतो तिचा नवरा. सासू सासरे तिच्याला तिरस्कार करतात. देव म्हणतात आमची लेक आहे म्हणून नेऊन घाला. आणि लोक मुलीलाच उपदेश देत नाही. आणि देवाकडे आली, देवाची झाली, देवाचा मंत्र त्या ठिकाणी घेतला. जसमाईसानं चरणोदक घेतलं. आणि त्या ठिकाणी देव काय म्हणतात, आमची लेक आहे म्हणून पाठवा, जाऊ द्या तिला प्रपंचात, है ना, पाठवा. कारण तिच्या ते सुखापासून वंचित झालेली आहे ना. तर देव म्हणतात पाठवा नका. नाही, शांताबाईसा म्हणते नाही पाठवायचं, खूप मारतात महाराज. देव म्हणतात आमची लेक आहे. आता जेव्हा पाठवणार ना, तेव्हा ते लोक तिचं स्वागत करणार, आदर सत्कार करणार, गुड्या उभारणार, वाजत गाजत घरी घेऊन जाणार. आमची लेक आहे आता, आमचं नामस्मरण करते ती, तिच्याजवळ आमचं नाम आहे. आणि म्हणून सगळं तिचं काम व्यवस्थित झालेलं आहे. पण लोकांच्या डोक्यातच येत नाही. मंत्र कोणाला दिसतो का? नाही. उलट चांगलं होतं, मंत्र घेतल्यानंतर सिद्धी होते. आणि काही अडचण आली ना, तर त्या मंत्राचा जप करता येतो. जसं श्रीकृष्ण भगवंताचं नाम याला द्रौपदीला माहिती होतं द्वापर युगातल्या, तसं आपलं नाम आपल्याजवळ पाहिजे. मग आता या जसमाईसा जवळ नाम आहे, मग द्रौपदी जवळ ते नाम होतं. द्रौपदीवर संकट आलं. संकट आल्यानंतर कोण जवळ आलं कोणी जवळ? 5 पांडव कसे होते तुम्हाला माहिती आहे. 5 पांडवाची ती पत्नी असणारी द्रौपदी आहे. धर्मराजा, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव. जर अर्जुनाची त्या प्रत्यंजा काढून जर गांडीव धनुष्याला लावली तर तिन्ही लोक घाबरायचे. इतका दरदरा होता अर्जुनाचा. त्याची पत्नी म्हणजे द्रौपदी. मग द्रौपदी त्या ठिकाणी जिंकल्या गेली. आणि द्रौपदी त्या ठिकाणी आल्यानंतर, सभेमध्ये आल्यानंतर आपल्या 5 जणांकडे जाते आणि म्हणते माझं संरक्षण करा. सगळ्यांनी माना खाली घातल्या.
काय सगळ्यांनी माना खाली घातल्या. भीमाने गदा बाजूला ठेवून दिला, धर्मराजाने भाला बाजूला ठेवून दिला, नकुल सहदेव बोलत नाहीत आणि द्रौपदी त्या ठिकाणी अर्जुनाला सांगते, अर्जुना तुझ्या गांडीव धनुष्य काढ, यांना मारणं हे मला ओढत आणलंय यांनी. अर्जुन बी खाली बघत आहे, गांडीव धनुष्य हातात घेतलेलं नाही. भीष्माकडे गेली, भीष्म पिताश्री तुम्ही काढा ना बाण, तुम्ही सांगा ना यांना, जर तुम्ही बोलले ना तर एक माझ्या जवळ येणार नाही. भीष्माने त्या ठिकाणी मान खाली घालून दिली. ज्याचं मीठ खाल्लं ना त्याचं नीट करत असतो माणूस. द्रोणाचार्याकडे गेली, रडली, द्रोणाचार्य तुम्ही सांगा ना हे काय करत आहे दुःशासन, या सभेमध्ये आपल्या वधूचं त्या ठिकाणी वस्त्रहरण करत आहे, तुम्ही सांगा. द्रोणाचार्याने त्या ठिकाणी मान खाली करून दिली. कृपाचार्य, काय कृपाचार्य राजगुरु, त्या कृपाचार्याकडे गेली, त्याच्याजवळ रडत आहे, तुम्ही तरी सांगा ना, तुमचं सगळे ऐकतात. सगळ्याकडे जाऊन रडली. धृतराष्ट्राकडे जाऊन नाक घासलं, कोणी आलं नाही मित्रांनो, कोणी नाही आलं. दुर्योधन सांगतो ही आपली झालेली वडीला ओढ. दुर्योधन जवळ गेला आणि वस्त्राला पकडलं आणि शेवटी तिनं हात वर सोडून दिले आणि श्रीकृष्ण भगवंताला हात जोडले. आपला तो पाठीराखा श्रीकृष्ण भगवंत आहे आणि त्याचं चिंतन केलं. हे माधवा, हे श्रीकृष्ण भगवंता, त्याचा धावा पोखरला. जोपर्यंत द्रौपदी इकडे तिकडे पळत होती ना तोपर्यंत श्रीकृष्ण भगवंत नाही आला. का नाही आला? नाही हाका मारली त्याला, नाही बोलवलं त्याला, त्याचं नाम नाही घेतलं. तो कसा येणार आहे? ज्याचं नाव घेतले ते बी नाही आले. बरं झालं द्रौपदीला नाम माहिती होतं, बरं झालं श्रीकृष्ण भगवंताचं नाम होतं आणि म्हणून धावा पोकारला. श्रीकृष्ण भगवंत आला आणि दुःशासन वस्त्र वडून वडून थकला. काय वडून वडून थकला. ज्या वेळेस शिशुपालाला मारणार होते देव त्यावेळेस सुदर्शन चक्र ते ताट थोडस खरसटलं करांगोळीला आणि द्रौपदीनं त्या सभेमध्ये करांगोळीला आपला शालू फाडून बांधला होता. कारण चिंदी नव्हती कुठं, आणि राजघराण्यामध्ये चिंदी नसते, ते राजे आहेत, राण्या आहेत. कोणीच जवळच्याने श्रीकृष्ण भगवंतांनी विचार नाही केला की आता या ठिकाणी श्रीकृष्ण भगवंताच्या करांगोळीतनं रक्त निघत आहे तर आपण तिथं काहीतरी बांधायला पाहिजे. तर सगळेजण धोंडत आहेत काय बांधाव. द्रौपदीनं धोंडलं नाही, आपला पदर पाळला, टारकन फाळला आणि तेच जाऊन बांधला. काय एक पदर एक चिंदी त्या ठिकाणी बांधली तर किती चिंध्या पुरवल्या. काय हे द्रौपदीचं संरक्षण श्रीकृष्ण भगवंतानी केलेलं आहे. अशा प्रकारे देव म्हणतात बाई आमची लेक म्हणून जसमाईसा पाठवून द्या आता तुम्ही, तिचं स्वागत होईल. पण ती म्हणते नाही महाराज नको, मारतात ते, पण आता आम्ही म्हणतोय म्हणून पाठवा. आणि लोक विचार काय करतात, उपदेश दिल्यावर कसं घर भेटन कसं नाही काय माहिती. अहो पण संरक्षण कोण करण? कोणी केलं? द्रौपदीचं कोणी केलं? कोणीच केलं नाही ना. आणि मग आपल्याजवळ संरक्षण करणारा आपला तो नित्यपती परमेश्वर आहे आणि हा देहाचा पती आहे. याला जर सुरकुट्या पडल्या ना तर कोणी जवळ येत नाही. आणि म्हणून देहाच्या पतीचं आपण जास्त नाव घेतो आणि जो आपला नित्यपती आहे परमेश्वर आहे त्याचं नाव घेत नाही. त्याचं नाम आपल्या हृदयात नको. ज्या नामे पृथ्वी समूळ तरली ते नाम वाचे वसो. ज्या नामामुळे पृथ्वी आहे तेच नाम आपण घेत नाही, तेच आपण जपत नाही, त्याचं आपण नामस्मरण करत नाही, दुसरंच काहीतरी करायला लागतो. आणि मग देव म्हणतात बाई आता ही आमची आहे म्हणून पाठवा. आणि मग एकाईसाला शांताबाईसा सांगते, एकाईसा तू काय कर, जसमाईसाला सासरी नेऊन घाल तिच्या. आता एकाईसाला देवाजवळ राहायची सवय लागली, ती देवाजवळच राहा लागली. ती म्हणते नाही मला देवाजवळ करमत आणि मी काही जात नाही म्हणे आता तिला नेऊन घालायला. तिचं तिनं बघाव.
मला नको पाठवू म्हणे, मला देवाच्या सन्निधानात राहायचंय, मला सेवादास्य करायचंय. आणि जर मी हिला नेऊन घालायला गेले तर माझ्या वेळी 10-15 दिवस असेच जातील आणि त्या ठिकाणी माझं देवाचं सेवादास्य राहून जाईल. आणि दास्य मोचक सांगितलं देवाने, आणि दास्य जर मला घडलं नाही, तिकडे तिच्या सोबत गेले तर त्या ठिकाणी माझा देव अंतरून जाईल. पाहिलं का, एकाईसाचे डोळे उघडले, तिला ज्ञान झालं. ती आता देवाच्या सन्निधानातून जायला तयार नाही, आपल्या बहिणीला नेऊन घालायला तयार नाही. आणि मग देव म्हणतात, बाई घाला ना नेऊन. म्हणे बाई काय म्हणते एकाईसा, नाही म्हणे ती जात नाही म्हणते, ती म्हणते आपलं सेवादास्य सोडून मी जाणार नाही, आपल्या जवळच राहील. आणि मग देव म्हणतात, एकाईसा जे तुम्हाला इथं गोमट होईल ना, तुमच्या आईला जे होईल ना ते तुम्हाला आम्ही देऊ. तुम्ही काय करा, एकाईसा जसमाईसाला नेऊन घाला. आता देव म्हणले नेऊन घाला, आणि पुन्हा जे गोमट होणार आहे का ते बी तुम्हाला आम्ही देऊ. आता ते देवच आहेत ना, त्यामुळं एकाईसा म्हणली ठीक आहे, काय हरकत नाही, मग मी नेऊन घालते. कारण जे मला लाभ होणार आहे तिला नेऊन घातल्यानंतर इथला, तो माझा चुकला नाही पाहिजे, माझा अवसर चुकला नाही पाहिजे, आणि ते अवसराचं सगळं गोमट आम्ही तुम्हाला देऊ म्हणे. आणि मग एकाईसा जसमाईसाला नेऊन घालण्यासाठी गेली. आणि मग जाता जाता विचारलं, सारंग पंडिताकडनं जावा का? म्हणे जा, काय हरकत नाही. सारंग पंडिताकडे गेले, एक मुक्काम केला. आणि मग तिथून तसंच आपलं दरकोस दर मुक्काम करत आपल्या जसमाईसाच्या सासरी जसमाईसाला नेऊन घालायला गेले. तर देवाने सांगितलं तसंच झालं. जसमाईसा येणारे म्हणून जसमाईसाच्या घरी गुढी उभारली, सडा रांगोळी वगैरे तोरणं वर लावले. आणि मग 5 सवासणी बाया ओटी भरण्यासाठी, तिचं स्वागत करण्यासाठी. आणि मग ढोल ताशा आणलेला आहे, आमची सुनबाई येणारे म्हणून. पाहिलं का, देवाने सांगितलं तसंच झालं. आणि मग हिला वाजत गाजत त्या ठिकाणी घरी घेऊन गेलेले आहेत, तिचं स्वागत केलं, तिला त्या ठिकाणी बोलवण केलेली आहे. आणि आता ती इतकी आवडायला लागलेली आहे सगळ्यांना. जसमाईसा पतीला आवडायला लागलेली आहे, सासऱ्याला सासूला सगळ्यांना आवडत आहे. आणि मग आता 1 2 3 4 बरेच दिवस लोटले. मग आता एकाईसा म्हणते, तुमची धन तुमच्याजवळ आणून दिला, आता मी जाते, मला देवाकडे जायचंय, मी देवाकडे असते. कारण एकाईसाचा पती वारलेला आहे, आणि म्हणून तिचा काही प्रश्न राहिला नाही. मग ती आपल्या देवाकडे वापस जात आहे. मग ती म्हणते, नाही नाही, तुम्ही असं कसं काय जाणार, थांबा ना म्हणे थोडं, आता पेरणीचे दिवस आहेत, आमची पेरणी आवरली की मग बाजाराला जाऊ आणि तुम्हाला चिरचोळी घेऊ. असं कसं काय तुम्हाला पाठवणार आहे, तुम्हाला साडी वगैरे लुगडं घेऊ आणि मग तुमची बोलवण करून आम्ही तुम्हाला नेऊन घालू. पण मग हिला काही 4-5 दिवस थांबणं होईना, नाही म्हणे मी जाईल. आणि मग अचानक काय झालं, इकडं शांताबाईसाला स्थिती झाली, म्हणजे सुखानंद झाला, देवाने दिला. तर तिकडे एकाईसाला झाला, कारण देवाने सांगितलं होतं ना, जे शांताबाईसाला होईल ते तुम्हाला होईल. तिकडं एकाईसाला झाला. आणि मग दुसऱ्या दिवशी एकाईसा लागली डुलायला, आणि वर जाऊन बसली देवाऱ्यावर, आणि लागली फिरायला गोल गोल. आता जसमाईसाला येड होतं ना, म्हणजे पिस लागलेलं होतं ना, म्हणजे फिट येत होतं ना. तर त्याच्या घरचे काय म्हणायला लागले, जसमाईसाच्या घरचे म्हणे, हिच पिस हिला गेलं काय, हिला कस काय पिस लागलं म्हणे, इथं देवाऱ्यावर जाऊन त्या ठिकाणी फिरायला लागली म्हणे. पण ती कशामुळे फिरत होती की तिकडं शांताबाईसाला स्थिती झाली होती, सुख झालं होतं, आणि इकडं एकाईसाला झालेलं आहे. आणि म्हणून ती तिथं गेली, आणि मग स्थिती कमी झाली. आणि मग ती दुसऱ्या दिवशी म्हणते, नाही मला जायचंय. नाही ते म्हणे, थांबा ना थोडं, आम्ही चिरचोळी घेऊ, तुम्हाला काही साडी करू. मग तिनं काही विचारलंच नाही. आणि मग जे आपले बाजार करणारे, साड्या विकणारे लोक असतात ना, त्यांच्या सोबत त्यांच्या मागे मागे निघून आली, जसमाईसाच्या घरून न सांगताच निघून गेली. आणि मग देव इकडे काय म्हणतात शांताबाईसाला, शांताबाईसा म्हणे तुमची एकाईसा येऊ राहिली. नाही नाही म्हणे महाराज, ती कस काय येईल, तिला मी सांगितलं होतं म्हणे, एक तर मी तुला न्यायला येईन, नाही तर निरोप पाठवण की तू येऊन जा. आणि ती माझ्यावाली मुलगी आहे, काढलेली रेस ओलांडत नाही, असं का म्हणे. बर. पण मग दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी देव म्हणतात, बाई तुमची एकाईसा येऊ राहिली. नाही ना म्हणे महाराज, असं कस काय म्हणता, माझी पोरगी माझ्या आज्ञेच्या बाहेर जात नाही, ती कस काय येईल म्हणे एकली. पण देवाचा वेदच तिला इतका लागलेला आहे की तिला देवाजवळच कर्मायला लागलेला आहे, आणि देवाकडेच वेद लागला, आणि त्या ठिकाणी देवाकडेच येत आहे.
मग पुन्हा दुसऱ्या दिवशी देव म्हणतात, बाई हे काही जवळ आली बर का. म्हणे महाराज तुम्ही कालची कालही म्हणले आजही म्हणले, माझी पोरगी अशी नाहीच म्हणे, ती एकली येऊ शकत नाही, मी निरोप पाठवल्याशिवाय पोहोचणारच नाही म्हणे इथं. देव म्हणले बाई आता दरोजा जवळ आली, दरोजा वाजवला. म्हणे जा दरोजा उघडा, तुमची एकाईसा आली. देव सर्वज्ञ नाही तो, आणि पाहिलं तर एकाईसाच आली. आणि मग ती रागवायला लागली, म्हणे तू कस काय आली, आणि मी इकडे देवाला वापस बोलत आहे म्हणे तुझ्यासाठी, तू येणार नाही, माझ्यावली आज्ञा पाळते वगैरे वगैरे. आणि मग ती आल्यानंतर ती म्हणते, आई मला तिथं करमत नव्हतं, देवा बिगर मी आता राहणार नाही, मला देवाच्या सन्निधानात राहावं वाटतं, आणि म्हणून मी देवाच्या वेदाने देवाच्या आवडीनं पुन्हा परत आले. देव म्हणतात, बाई हा जीव आपण्याचीकडे पाहे, हा जीव आम्ही पाठवला होता तरी सुद्धा आमच्याकडेच पाहत होता, म्हणजे तिथं होता तरी सुद्धा आमच्याकडेच लक्ष होतं, म्हणजे मी देवाजवळ कधी जाईन हेच लक्ष होतं. अशा प्रकारे एकाईसा परत आली. आणि मग बरेच दिवस लोटले, आणि मग शांताबाईसाला देवाने एक विधी विला. बोरी बाबळ शिंपायला लावली, आणि तिच्यावाले जे चिकट कर्म होते ना, जे कधी फिटणार नाहीत, ते देवाने त्या ठिकाणी नासून घेतले. व्यापार सांगितला, व्यापार केला तरच तुम्हाला सांगतो आपल्या कर्माचा नाश होतो. आणि म्हणून श्रीकृष्ण भगवंत सुद्धा यज्ञामध्ये पत्रवाळी उचलत होते का नाही. आपण पत्रवाळी उचलायची लांबच राहिली, पण टाकायचं तिथं ना तिथे टाकत नाही. गिलासात पाणी घेतो, गिलासात पाणी पितो, पण गिलास कुठं टाकावं हे पण आपल्याला कळत नाही. जिथं पाणी पिलं ना तिथं सोडून देतो, पत्रवाळी कुठं सोडून देतो. श्रीकृष्ण भगवंताने या पत्रवाळी यज्ञातल्या उचलल्या मित्रांनो, सेवा केली. हे सेवा दास्य केल्याने मुक्तता भेटते, ते दास्यमोचक सांगितले. आणि म्हणून एकाईसा म्हणते, महाराजांचं सेवा दास्य केल्याशिवाय मला करमत नाही, आणि म्हणून मार्गामध्ये सेवा दास्य केलं पाहिजे. आणि म्हणून तिथून ती न सांगता निघून आली आपल्या बहिणीच्या घरून, आणि देवाजवळ राहत आहे. आणि मग शांताबाईसाचे चिकट कर्म असं सेवा दास्य करून त्या ठिकाणी नासून टाकले. 7 जन्माचे त्या ठिकाणी जे काही चिकट कर्म असतील ना, ते तिच्याकडनं कधी नाशले नसते, पण देवाने त्या ठिकाणी नासून घेतलेले आहे. आणि मग हे असे चिकट कर्म वगैरे नाशले. आणि एक दिवस श्री गोविंद प्रभू महाराजांची महती त्या ठिकाणी निरूपण केलेली आहे. आणि मग महती निरूपण केल्यानंतर शांताबाईसाला असं वाटलं की आपण श्री गोविंद प्रभू महाराजांची सेवा करायला काही दिवस जायला पाहिजे. आणि मग सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत शांताबाईसाला सांगतात की आपण रुद्रपूरला जावं आणि श्री गोविंद प्रभू महाराजांची काही दिवस सेवा करावी, दास्य करावं. म्हणे महाराज ठीक आहे. आणि मग दुसरा दिवस उगवला आणि शांताबाईसा तयारी करून झाली. बघा आपण एखाद्याला सांगतो ना जायला कुठं, तर तो तोंड मुरडत असतो. देव विसरले असतील, बाबा विसरले असतील, पण ही जेव्हा रात्री देवाने सांगितलं ना, तर सकाळी त्या ठिकाणी लगेच तयारी करून झाली. म्हणे महाराज मी रुद्रपूरला जाणार आहे. असं म्हणे तुम्ही तयारी करून मी आल्या? म्हणे महाराज आपली आज्ञा आहे आणि मी पाळणार नाही. आपली आज्ञेचं पालन करणं हेच तर माझं अनुसरण आहे. आणि मग लगेच देवाचं अनुसरणही घेतलं, काय नामकरणही झालं. आणि मग शांताबाईसाला विधी वेला, बाई उपेन न करावे, उपेने करू नये. एका गावात 2 दिवस थांबायचं नाही, भिक्षा मागून खायची, संबंधीच्या घरी जायचं नाही. अशा प्रकारे विधी विहिला. आणि मग विधी विहिल्यानंतर शांताबाईसा निघाली आपलं जोडी पात्र घेऊन. निघाल्यानंतर दरकोस दरमुक्काम केला, एका गावात एक मुक्काम केला. जाताना विचारलं, म्हणे महाराज हे अवघे गोमटे सारंग पंडिताकडनं झाले, जातानी सारंग पंडिताला भेटून जाऊ का? म्हणे ठीक आहे, निमित्त मानिजे. आपल्याला जर कोणी देव दाखवला, स्थान दाखवलं, ज्ञान सांगितलं, लीळा सांगितल्या, तर त्या ठिकाणी आपण निमित्त मानलं पाहिजे. जा, तुम्हाला त्यांनी रस्ता दाखवला मोक्षाचा आमचा, तर त्यांना जा, त्यांना भेटा, त्यांचे दर्शन घ्या आणि मग तिथून तुम्ही जा. शांताबाईसा सारंग पंडिताकडे गेली. सारंग पंडिताला आश्चर्य झालं, म्हणे तुम्ही गोमतीत गेले नाही का? म्हणे कसं जाणार आहे, तुम्ही देवच असा दाखवला की आम्हाला देवच झाला. आम्ही आमच्या जीवाचं बरं वाईट नाही केलं,
आम्ही देवाजवळ शांत झालो आणि शांत होऊन आता श्री गोविंद प्रभू महाराजांची सेवा करण्यासाठी मी चाललेले आहे. पण जाताना म्हणलं आपल्या निमित्ताला भेटून जावं, सारंग पंडिताला भेटून जावं आणि म्हणून देवाची आज्ञा काढून आलेली आहे. आणि मग त्या ठिकाणी सारंग पंडित व्यवस्थित त्यांच्याली अभ्यागत वृत्ती करतात वगैरे वगैरे. पण तरी सुद्धा ते भिक्षाचं घेतात, त्यांचंही घेतात. आणि दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी ते चांगल्या प्रकारे बोलवण वगैरे करत होते. ते म्हणे नाही मला हे नकोय ते नकोय. आणि मग तिथून शांताबाईसा रुद्रपूरला जाते. पुन्हा दर कोस दर मुक्काम करत निघाली. देवाने सांगितलं होतं एक मुक्काम एका गावाला करायचा आणि दुसऱ्या गावाला जायचं. असं करत करत रुद्रपूरला पोहोचली. रुद्रपूरला पोहोचली. त्या ठिकाणी श्री गोविंद प्रभू महाराजांचं दर्शन झालं आणि श्री गोविंद प्रभू महाराज त्या ठिकाणी राज्य करत आहेत आणि श्री गोविंद प्रभू महाराजांची ही सेवा करत आहेत. देवाने आधीच सांगितलं होतं श्री गोविंद प्रभू महाराजांजवळ राहत असताना दुरून दंडवत करायचा, त्यांचा मनोधर्म राखायचा, त्यांच्या आज्ञेचं पालन करायचं. तिथला प्रसाद 3 बोटात सामावून एवढाच घ्यायचा. असं त्यांच्या मनाविरुद्ध काहीही करायचं नाही, त्यांच्या मनासारखं करायचं, त्यांच्या प्रवृत्तीसारखं करायचं. त्यांची प्रवृत्ती कधी भंगू द्यायची नाहीये. आणि मग शांताबाईसा तशीच वागत होती. भिक्षा मागायची, थोडासा प्रसाद देवाला मागून घ्यायची, 3 बोटात सामान एवढाच घ्यायची, दुरून दंडवत करायची. जे देवाने सांगितलं ना ते शांताबाईसानं केलं. बरेच दिवस लोटले, श्री गोविंद प्रभू महाराजांची सेवा केली. पण आता शांताबाईसाला उत्तर अवस्था लागलेली आहे. आता शांताबाईसा क्षीण झालेली, भिक्षा मागत आहे. भिक्षा मागून मागून शांताबाईसा क्षीण झालेली, आशक्त झालेली आहे. आता आशक्त झाली ना आता बस बाजावरच झोपली. सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंताला इकडे कळालं म्हणजे ते अंतर्यामीच आहेत. एकाईसा देवाजवळ होती आणि शांताबाईसानं सांगितलं होतं देवा एकाईसाला माझ्या चांगलं सांभाळा. देव म्हणतात बाई तळ हाताच्या फोडाप्रमाणे तुमच्या एकाईसाला आम्ही सांभाळू, देवतीशी तिचा संगात घालू, तुम्ही काळजी करू नका. आणि एकाईसा ही देवाजवळ होती. माता आई बिमार पडली रुद्रपूरला देवाची सेवा करता करता. तर सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत एकाईसाला सांगतात एकाईसा तुमची आई बिमार पडलेली आहे तर तुम्ही आईची सेवा करायला जा. एकाईसाला त्या ठिकाणी असं वाटलं की माझी आई बिमार पडली, देव मला पाठवत आहेत तर मी जायला पाहिजे. एकाईसा इकडनं रुद्रपूरला निघते आणि तिकडं शांताबाईसा बिमार पडली तर देवाचं सेवादास्य कोण करेल किंवा माझ्याकडनं होत नाही. म्हणून शांताबाईसाच्या मनात काय आलं जर एकाईसा जर आली ना तर देवाची सेवादास्य करण, कारण मी तर बिमार पडले, माझ्याकडनं होत नाही. पण शांताबाईसानं ही अपेक्षा नाही केली की एकाईसा माझी सेवा करण, नाही देवाची सेवा करायला खून नाही ना म्हणून ती नाही यायला पाहिजे ही अपेक्षा केली. आणि देवानी शांताबाईसाची सेवा करण्यासाठी एकाईसाला पाठवलं. तुमची आई बिमार पडलेली आहे, तुम्ही काय करा रुद्रपूरला जाऊन तुमच्या आईची सेवा करा आणि आईला हे सांगा जे रुचेल जे पचेल ते खा, कारण तुमच्या आईला आम्ही विधी सांगितला रस खाऊ नका, त्या ठिकाणी असे नियम सांगितले. तर त्या आईला सांगा की आता तुम्ही चांगल्या प्रकारे आहार घ्या. आणि एकाईसा रुद्रपूरला पोहोचली, देवाचं दर्शन झालं श्री गोविंद प्रभू महाराजाचं. शांताबाईसाकडे आली आणि शांताबाईसा म्हणते तू आलीस का ग? म्हणे हो मला देवाने पाठवलं, तुझी तब्येत चांगली नाही ना आणि म्हणून मी या ठिकाणी पोहोचले. देव म्हणले शांताबाईसा बिमार आहे, त्यांची सेवा करायला तू जा, देवाला माझी काळजी आहे. असं ती म्हणाली, डोळ्यातनं 2 अश्रू खाली पडले. पण शांताबाईसाची ती आशाच नव्हती. शांताबाईसा म्हणते तू माझी सेवा करू नको, माझ्या देवाची सेवा कर, श्री गोविंद प्रभू महाराजांची सेवा कर, माझी सेवा नको करू. अगं आई मला तुझ्या सेवेसाठी पाठवलेला आहे, तुझी सेवा करून मी देवाचीही करण. आणि मग ती चांगले चांगले पदार्थ निष्पन्न करत आहे आणि आपल्या आईला देत आहे, कारण आईला आता त्या ठिकाणी चावत नाही, पेता येत नाही, मग पेच करते काही करते. मग ती म्हणते नाही हे देवाने वारलेलं आहे, मला हे खायचं नाहीये. अगं आई देव म्हटले जे रुचेल जे पचेल ते तुला घ्यायला सांगितलंय. जर देवाने घ्यायला सांगितलं होतं तर आधी वारलं का असतं? शांताबाईसा नाही घेतलं. शांताबाईसा देहपर्यंत जे म्हणितले ते केले. आणि मग असं झाल्यानंतर एक दिवस क्षीण झाली शांताबाईसा आणि शांताबाईसा काळधर्माला गेले. येथोनी म्हणितले ते म्हातारी सिची घडले,
आणि मग त्या ठिकाणी तिचा अंतविधी शुश्रूषा विधी ठरलेला आहे. श्री गोविंद प्रभू महाराज खोलबुंथी घालून शांताबाईसाच्या अंतविधीला उपस्थित झालेला आहे. शांताबाईसाचा अंतविधी त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आणि मग त्या अस्थी वगैरे घेऊन ही एकाईसा काठी टेकत टेकत त्या काठीला बांधलेल्या अस्थी घेऊन देवाकडे पोहोचते. आल्यानंतर म्हटलं कसं झालं काय वगैरे सेम वार्ता सांगितली. म्हणे आईनं जे केलं ना म्हणे महाराज जे तुम्ही सांगितलं ना ते शेवटपर्यंत आईनं आचरलं. जे आपण अस्थिपरी सांगितली ना ती दे आईनं आमच्या शेवटपर्यंत आचरली. अशा प्रकारे सगळी सेम वार्ता सांगितली. शेवटची विधी सांगितली. श्री गोविंद प्रभू महाराज खोलबुंती घालून अंतविधीला हजर होते. आणि मग म्हणे देव म्हणतात ह्या काठीला बांधलेलं काय म्हणे अस्थी आणल्या म्हणे कशाला म्हणे ह्या म्हणे पाण्यात गंगात टाकावं लागतात. म्हणे काय टाकायच्या गंगेतून पाण्यात काही गरज आहे का. गेला तो गेला त्याला देव झाला. त्यांनी आमची आज्ञा पालन केली. शांताबाईसाना इथून म्हणितले ते शांताबाईसाचीच घडले. हे देवाने सांगितलं देव तोषले आणि बाई हे केल्याने काय होणार आहे असं शिक्षा पण केलं. अशा प्रकारे ही शांताबाईसा काय तिघींना घेऊन पाण्यात जीव देणार होती. पण विचार बदलला. विचार देवाचे ऐकले की काय सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंताचे विचारच अशा आहेत की ते विचार ऐकला ना की माणूस आपले विचार बदलून टाकतो आणि आपलं जीवन घडवतो. आणि आपल्या जीवनामध्ये आपलं प्राप्त करणं काय आहे देव आहे मोक्ष आहे कैवल्य आहे. आणि तेच या तिघींना केलं आणि तेच या शांताबाईसाला झालं. अशा प्रकारे ही शांताबाईसा मरायला जात असताना मेली नाही. ती अमर झाली देवाकडे गेली. तिला मोक्ष झाला कैवल्य झाला. अशा प्रकारे एकाईसा आणि जसमाईसा आणि शांताबाईसा देवाच्या श्रीचरणाला लागल्या देवाला प्राप्त झाल्या. मित्रांनो असं होतं. मग प्रपंचात दुःखही आलं ना काही आलं ना तर देव आठवत जा. दुसरं काही करण्यापेक्षा देवाला शरण जा. काही अर्थ नाही काही करून घेण्यामध्ये. आत्मघातकी अशी कोणी ठाऊ नाही ना ऐका. रडायचं नाही लढायचं. लढायचं म्हणजे काय लोकांना मारायचं काय नाही. आपले पंचकर्म इंद्रिय पंच ज्ञान इंद्रिय अंतकरण चातुष्टे यांच्या सोबत लढायचं म्हणजे यांना समजवायचं. आपण मरायचं नाही. मरायचं तर देवाच्या दरुजात म्हणजे देवाच्या श्रीचरणात. काय करायचं दिंडीत जायचं पदयात्रा करायची स्थान करायचे मार्गात राहायचं सेवादास्य करायचं. मग त्याच्यापेक्षा हे बरं आहे ना. अशा प्रकारे त्या ठिकाणी विचार बदलला देव झाला. मित्रांनो आणि म्हणून जीवनामध्ये येऊन आपल्या जीवनाचं वाटोळं करून घेऊ नका. काही ना काहीतरी देव धर्म करा. शेवटी का होईना त्या देवाला शरण जा. परमेश्वर नक्की तुम्हाला त्या ठिकाणी उद्धारणार आहे आणि तुम्हाला देवापर्यंत पोहोचता येणार आहे. अशा प्रकारे शांताबाईसाची लीळा ठिकाणी संपन्न झालेली आहे. आजपर्यंत तुमचा विचार असा झालाही नसेल तर विचाराने विचार बदलत असतो. आपला विचार पक्का करा देवाच्या श्रीचरणामध्ये त्या ठिकाणी नतमस्तक व्हा. आजपर्यंत झाले नसाल तर देवाला क्षमा मागा. पतित पावन दीन दयाळा दया करे रे स्वामी. अज्ञानाने घडले पातक म्हणून पापिया मी. दया करी रे स्वामी. ज्या मनाने पाप कल्पिले ते मन तुला दिले मी. दया करी रे स्वामी. ज्या वाचेने जना दुखविले ती वाचा तुला दिले मी. दया करी रे स्वामी. देहाने हा कर्म कराया
दास तुझा मी झालो पतित पावन दीनदयाळ दया करी रे स्वामी दया करी रे स्वामी दया करी रे स्वामी श्री गोपाल कृष्ण महाराज की जय दंडवत हो दंड घोंगता असं घालतात